ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत नवनाथ कथासार अध्याय 19. जेव्हा कानिफनाथ व गोरक्षनाथ यांच्या भेटी झाल्या तेव्हा तू गुरुच्या शोधात का फिरतोस? तुझा गुरु मच्छिंद्रनाथ तर श्रीराज्यात मजा करीत आहेत, असे गोरक्षाने कानिफनाथात सांगितले. ते ऐकून गोरक्षनाथ श्रीराज्यात जाण्यासाठी निघाले व त्या सीमेपर्यंत येऊन पोहोचले. नंतर त्यांच्या मनात अनेक विचार येऊ लागले. ते तर्क वितर्क अशा प्रकारचे की ज्या ठिकाणी गुरुराज आहेत त्या ठिकाणी वैभव काही कमी नसावे, परंतु ख्याली खुशाली गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही ही चिंता त्यांना सतावत होती. अशा प्रकारचे अनेक तर्क त्यांच्या मनात आले. त्यावेळी कलिंगा या नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह श्रीराज्यात जात होती. ती रूपवती असून नृत्य गायनात अप्सरा गंधर्व यांना लाजवण्या इतकी हुशार होती. तिची व गोरक्षनाथाची मार्गात गाठ पडली. मग तो तिच्याजवळ जाऊन तुला तिचे नाव, गाव व कोठे जायचे हे विचारू लागला. तेव्हा ती म्हणाली, मला कलिंगा असे म्हणतात. मी श्रीराज्यात जात आहे. तेथे मौनाकिनी या नावाची स्त्री राज्यकारभार करीत असते. तिला मी आपली नृत्य गायन कला दाखवून वश करून घेणार आहे. तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे ती मला पुष्कळ द्रव्य देईल. हे कलिंगाचे भाषण ऐकून तिच्याच संगतीने गोरक्षनाथाने श्रीराज्यात जाण्याचा बेत ठरवला. तिच्याबरोबर आपल्याला राजगृहात जाता येईल व मच्छिंद्रनाथ गुरुचाही का तपास आपल्याला लागेल, हा विचार गोरक्षनाथांचा होता. त्यावरून त्यांनी तिच्याजवळ गोष्ट काढली की कृपा करून मला तुमच्यासोबत घेऊन गेला तर बरे होईल. माझ्या मनातून तुमच्याबरोबर यावे असे आहे. हे ऐकून ती म्हणाली, तुमच्यामध्ये असा कोणता गुण आहे? तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, मला गाता येतं व मृदुंगही वाजवता येतो. तिने त्यास सांगितले की तुमच्या अंगातला जो गुण प्रथम मला दाखवा. तेव्हा त्यांनी आंब्याच्या झाडाखाली बसले व तिने सारंगी मृदुंग वगैरे सर्व साज त्यांच्या पुढे आणून ठेवले. गोरक्षनाथाने गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून भस्म कपाळावर लावले व ते चोहीकडे फेकून गाण्यास बसले. तेव्हा झाडे पाषाण ही सुद्धा सुस्वर गायन करू लागली व वाद्य वाजू लागली. हा चमत्कार पाहून कलिंगेने तर तोंडातच बोट घातले. तिला ते त्यावेळी शंकरासारखे भासू लागले. जो मनुष्य झाडे दगड यांच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करत आहे त्याला स्वतःला उत्तम गाता वाजविता येत असेल, यात आश्चर्य कोणते? त्यांच्या अंगचा जो गुण पाहून तिला अत्यानंद झाला व आपण त्यांच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यांना म्हणाली की महाराज गुणनिधे, आपल्यापुढे माझी काहीच प्रतिज्ञा चालायची नाही, असे बोलून ती त्यांच्याबद्दल सर्व विचारपूस करू लागली. तेव्हा गोरक्षनाथ गहन विचारात पडले. त्यांनी तिला नाव न सांगण्याचा बेत केला, कारण त्यांच्या पुढील कार्यभाग साधण्यासाठी नाव गुप्त ठेवायला पाहिजे. त्यांनी तिला पूर्वडाम असे आपले नाव सांगितले. तिने आपल्या मनात कोणता हेतू आहे म्हणून विचारले असता त्यावर ते म्हणाले, विषय सुखाविषयी मी अगदी अज्ञानी आहे व ते मला नको, पण पोटाला मात्र एक वेळेस घालीत जा. या वाचून माझी दुसरी काहीच इच्छा नाही. गोरक्षनाथांचे हे भाषण ऐकल्यानंतर कलिंगांना म्हणाली की महाराज, आपण म्हणता त्याप्रमाणे तजवीज होईल, पण मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात श्रीराज्यात जाण्याचे आहे, पण त्या देशात पुरुषाचे जाणे शक्य नाही. ते ऐकून पुरुष तेथे न जाण्याचे कारण गोरक्षनाथांनी तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली, मारुतीच्या भूकाराच्या योगाने सर्व स्त्रिया गरोदर होतात. त्यात पुरुषाचा गर्भ मरतो व स्त्रियांचा जगतो. कोणी मोठा पुरुष असेना तो तेथे मरणारच. येथे तुमचा कसा निभाव लागेल याचा मला मोठा संशय आहे. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, मारुती मला काहीही करणार आहे, याच्या भूभंकरापासून मला काही इजा होणार आहे असा तू मनात अजिबात संशय आणू नको, असे बोलून गोरक्षनाथ तेथून उठले. कलिंगना रथात बसल्यावर गोरक्षनाथ तिचे सारथी बनले. त्यांनी घोड्याचे दोर हातात धरले.
प्रथमारंभी त्यांनी वज्रास्त्र, सर्पास्त्र, मोहनास्त्र व नागास्त्र यांची योजना केली. त्यांनी त्यास बिनहरकत श्रीराज्यात प्रवेश करता आला. पुढे अस्तमान झाल्यामुळे ते चिन्नपट्टम गावी वस्तीत राहिले. तेथे भोजन झाल्यानंतर सर्वांनी शयन केले. सुमारे प्रहर रात्रीस अंधार नाहीसा होऊन स्वच्छ चांदणे पडले. इकडे मारुती सेतुबंध रामेश्वरून श्रीराज्यात जाण्यासाठी निघाले. तर सीमेवर येताच गोरक्षनाथाने भारून ठेवलेले 4 अश्रातून प्रथम वज्रास्त्र येऊन उद्रात बसले. वज्रशिरी मारुती पण त्या अश्राच्या झपाट्या सरसा मूर्छित होऊन धाडकन जमिनीवर पडले. तेव्हा स्पर्शास्त्राने त्या जमिनीवर खिळून टाकले, जेणेकरून त्यास हलता चालता येईना. त्यानंतर मोहिनी अश्राचा अमंगल असा बसला. शेवटी नागाश्रामुळे प्रत्यक्ष शेष येऊन त्यांना वेढा देऊन बसला. नागाश्राच्या वेष्टनाने मारुती फारच विकल होऊन पडला. अशा 4ही अश्रांचा त्यांच्यावर मारा झाल्याने त्यांचे काहीच चालेनासे झाले. तो काही वेळाने मरणमुख झाला व आपण आता वाचत नाही असे त्यांना वाटू लागले. ते वारंवार सावध होई व बेशुद्ध पडे. अंतकाळी श्रीरामाचे स्मरण आपण करावे असा विचार करून त्यांनी श्रीरामचंद्राचे स्तमन केले. त्यामुळे श्रीराम तात्काळ धावून गेले व मारुतीची ती कठीण अवस्था पाहून त्यांना खूप कळवळा आला. रामाने पाकशासन इंद्र अश्राच्या योगाने वज्रास्त्र काढून घेतले. विभक्त शास्त्राच्या योगाने सर्पशास्त्राचेही निवारण केले व शेषास काढून घेऊन मोहिनी अश्राचेही निवारण करून रामाने मारुतीस त्या संकटातून सोडवले. मारुती सावध होऊन रामाच्या पाया पडला व हात जोडून म्हणाला की रामा, अशी प्राण घेणारी ही प्रखर अश्रे आहेत. आज माझा प्राण गेलाच होता, पण तू धावत येऊन मला जीवदान दिलेस म्हणून मी वाचलो. प्रभो, तुमचे हे उपकार माझ्याने कदापि फिटायचे नाही. असे म्हणून मारुती रामाच्या पाया पडला. रामाने मारुतीला पोटाशी धरले व असा तुला हात दाखविणारा शत्रू कोण आहे म्हणून विचारले. तेव्हा मारुती म्हणाला, सांप्रतकाळी माझ्याशी शिरजोरपणा दाखवणारा शत्रू कोणीही राहिलेला नाही, परंतु नागपंथाचे लोक तूर्त प्रबळ झालेले आहेत. त्या 9 नाथांपैकी कोणी येथे आला असावा. आजकाल ते अजिंक्य असून पृथ्वीवर निर्धास्तपणे संचार करत आहे. ते मारुतीचे भाषण ऐकून रामाने त्यास सांगितले की नागपंथाचे लोक हल्ली प्रबळ झाले असून ते अनिवार्य आहेत, परंतु ते माझे पूर्ण भक्त आहेत. माझी त्यांच्यावर पूर्णपणे कृपा आहे. तू आपल्या बळाचा अभिमान मिरवून त्यांच्या वाटेस जाऊ नको. असा मारुतीला रामाने बोध करून कोणत्या नाथांचे हे कृत्य म्हणून अंतर्दृष्टीने पाहिल्यानंतर हे गोरक्षनाथांचे असे रामांच्या लक्षात आले. मारुतीला रामाने सांगितले की हरिनारायणाचा अवतार जो गोरक्षनाथ तो आता आला आहे. हा प्रताप त्यांचाच आहे. मारुतीने रामाला सांगितले की त्यांनी हे संधान करून श्रीराज्यात संचार केला आहे. त्यांच्या दर्शनात चालावे. त्यांची भेट घेऊन मला त्यांच्यापासून एक मोठे कार्य करून घ्यायचे आहे. हे ऐकून त्यांच्याशी तुझे असे कोणते काम आहे म्हणून रामाने विचारले असता मारुतीने मच्छिंद्रनाथाची मुळारंभापासून सर्व हकीकत त्यांना सांगितली. नंतर मारुती म्हणाला, त्या मच्छिंद्रनाथास हा गोरक्ष आता घेऊन जाईल. त्यास गोड गोड बोलून अनुकूल करून घ्यावे, म्हणजे ते त्यास घेऊन जाणार नाही. तेव्हा रामाने म्हटले की चल, तुझे काम आहे तर मीही युक्तिप्रयुक्तीच्या 2 गोष्टी सांगेन व होईल तितकी खटपट मी नक्की करेन. असे बोलून दोघेजण निघतात. ते मध्यरात्रीच्या सुमारास चिन्नपट्टमास जाऊन पोचतात. त्यावेळी सर्वत्र सामसूम झालेले असतात. हे दोघे ब्राह्मणाचे रूप घेऊन गोरक्षनाथांजवळ गेले. त्यावेळेस ते निवांत ध्यान करत बसले होते. त्यास नमस्कार करून ते दोघेही त्यांच्याजवळ बसले. आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहोत असे बोलून गोरक्षनाथांची पुष्कळ स्तुती करू लागले. नंतर आमच्या मनात एक हेतू आहे, तो तुम्ही पूर्ण करावा. असे मारुतीचे भाषण ऐकून कोणते काम आहे हे कळवावे म्हणून गोरक्षनाथांनी त्यांना विचारले. त्यावेळी ते म्हणाले की मी कार्य करून देतो. असा प्रथम तुम्ही आम्हाला भरवसा द्या, वचन द्या, म्हणजे आमचा हेतू आम्ही तुम्हाला सांगू. हे ऐकून गोरक्षनाथाने मनात आणले की माझ्यापाशी काय मागणार आहेत? शिंगी, सारंगी, कुबडी, फावडी, शैली, भोपळा ही काय ती संपत्ती आमच्याजवळ आहे. या वाचून आमच्यापाशी तर काही नाही.
असे असतात हे आमच्याजवळ काय मागणार कळत नाही. असा विचार करत असता दुसराही एक विचार त्यांच्या मनात आला की आता मध्यरात्री उलटून गेली असतात. यावेळी या श्रीराज्यात पुरुष आले कसे? तर हे सहसा मनुष्य नसावे, कोणीतरी स्वर्गात राहणारे देवच असावे. अशी त्यांच्याबद्दल अटकळ करून त्यांच्या कामाबद्दल विचार करून पाहू लागले. तो काहीच त्यांच्या लक्षात येईना. आपण ज्या कामासाठी आलो आहोत त्याखेरीज कडून त्यांचे म्हणणे कबूल करण्यास हरकत नाही असा विचार करून ते त्यांना म्हणाले की महाराज, आपण विप्र म्हणतात, पण येथे येण्याची त्यांची धाती नाही. तरी आपण कोण आहात हे मला प्रथम सांगा. असे बोलून त्याने लीनतेने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. तेव्हा आता ओळख द्यावी असा रामाने विचार केला. मारुतीचाही त्यास होकार मिळाला. रामाने आपले स्वरूप प्रगट करून त्यास पोटाशी धरून मच्छिंद्रनाथास न नेण्याबद्दलचा मारुतींचा हेतू त्यांना कळविला व मारुतीने मौनाकीला वचन दिले आहे म्हणून तू त्याला घेऊन जाऊ नये, हा हेतू तू पूर्ण कर म्हणून कळविले. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, आम्ही योगी, आम्हास हे कर्म अनुचित आहे. हे वगळून दुसरे तुम्ही पाहिजे ते मागा, मी देतो, पण यापुढे मच्छिंद्रनाथास येथे ठेवणार नाहीत हे निश्चित. आपण या बाबतीत मला अगदी भीड घालू नका. म्हणून गोरक्षनाथाने धडकावून उत्तर दिले. तेव्हा मारुतीस खूप राग येऊन तो युद्ध करण्यास तयार झाला. हे पाहून रामाने मारुतीचे सांत्वन करून त्या दोघांमध्ये होणारा तंटा मिटवून गोरक्षनाथास पोटाशी धरले. गोरक्षनाथ रामाच्या पाया पडले. नंतर श्रीराम आणि मारुती आपापल्या स्थानी निघून गेले. या अध्यायाचे पठन केले असता परमानंददायी मोक्ष मार्ग हा खुला होतो. मित्रांनो, श्री नवनाथ कथासारचे सर्व अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.